बाप्पा आल्याचा आजचा 5वा दिवस आणि आज असतो गौरीचा पूजन. गौरी मातेच्या पूजनासाठी लागणार नैवेद्य आमच्या घरातील सर्व महिला मंडळ बनवत असतात. पोरं देवबद्दल तिकडे ना पोरं इथे मजा करत बसते गेलं. आज्ञा पण बसते साईडला बारी. आजच्याच दिवशी आमचे मोठे आजोबा ताते यांची पुण्यतिथी देखील होती. घरातील युवतींनी गौराई सजवून पूजनासाठी रेडी ठेवलेली. पानपुडे घ्या तुमचा ती बांधले द्या. आबू इकडे आबू या एवढंच असतं ते दवा देऊन त्याला असं मोठं बघा
इथं बघ. इथं बघ करू कर. पाया पड. नाही का पाहिजे ते वाहून द्यायला सगळीकडे. गौराईचं पूजा झाल्यानंतर आम्ही गौराईची आणि बाप्पाची आरती घेतो. संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुंदर वंदना जय देव जय शंकरा भारती ओवाळू भावाती ओवाळू किरकर पुरगौरा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा भारती ओवाळू भावाती ओवाळू किरकर पुरगौरा देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वांगीश्वर वरदे भारत संजीवनी जय देवी जय गंगनवदने प्रसन्न होते अंबे दुर्वासोना कुंजूर राजा हरे हरे इंद्राला वल्लभा भावे गुणगा जय देव ओवाळो राजाच्या गुणवंतायती चंद्रभागे मध्ये सोडून या देते तुझ्या पाटाचा वैष्णवनाथी पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव गौरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावी तुम काय नवाचा मनसत्री अर्वा मुदात्मा बस आहे बस बस. आपलं तेवढे आठवण झालं. होय सेजू इकडे पडलं तर मागे का म्हटलं पित्तपुडी मेरे गावचे आमचे आचार्य आमच्या आलेले जातात माहेर वाशिणी तिथे आलेले आमचे. मोरया मोरा महादेव. झाली झाली. समोर बघ समोर बघ आणि माझ्याकडे माझ्याकडे फोटो नाहीच काढत मी डायरेक्ट व्हिडिओ टाकली. मी बोललो 2-2 मालिका खेळाल्या मग काही हो माझ्या ताईने काहीतरी विष मागितलेली आहे. काय मला ते देवालाच माहित. माया आलीच आमची फळांचा राजा आंबा असतो पण उन्हाळ्यामध्ये ज्याचा गोडवा असतो तो म्हणजे जांभलीचा. उटारी परिवार ते पण ब्लॉगर आहेत ना मग आपण छोटं त्यांचा पण टाकू ना. आगरी पोरा पोरी
पापा के दोघांकडे फोटो बनवले दिवसभरात कार्यक्रमात थकलेल्या आमच्या महिला मंडळ थोडा आराम करताना. गौरी पूजना दिवशी आमच्या भूषणदादाच्या कंपनीतील काही लोक येत असतात आणि आवडीने त्या आरतीचा लाभ घेत असतात. सर्वांची जेवण वगैरे आटपल्यानंतर सर्व घरातील मुलं मुली बायका ते पत्ते खेळायला जागरणासाठी बसतात आणि मजा करतात. तुमचे पहिले दुसरं कोणाचे झाले आणि पहिली लाईन झाली तुमची तर पहिले सांगायचं फर्स्ट लाईन झाली किंवा तिसरी झाली तर तिसरी जी लाईन होईल ती सांगायची. आणि कोण सतत ताईंनी एक सांगितलं गौरी पूजना दिवशी स्पेशल होता ते आमची भाची रेवा दिदीचा बर्थडे. तो देखील आम्ही सेलिब्रेट केला. वर्षभरातून गणपतीमध्ये सर्व भाऊ बहीण एकत्र येतात म्हणून आम्ही सर्व भाऊ बहिणींनी सेलिब्रेशन केलं.